बॉलिवूडमध्ये कित्येक काळ गाजवणारा गायक म्हणजे प्रसिद्ध गायक उदित नारायण. उदित नारायण यांचा एक व्हिडिओ मात्र सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय. मेरे बस में नहीं मेरा मन हे गाणं गाता गाता त्यांनी एका महिला फॅनला किस केलंय. बघायला गेलं तर या व्हिडिओमध्ये दिसतंय की ही महिला त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी आली होती. त्यानंतर सुरुवातीला त्याने गालावर किस घेतला आणि त्यानंतर लिप किस झाल्याचं या व्हिडिओमधून दिसत आहे. बघायला गेलं तर अनेक महिला त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी आल्या होत्या. प्रत्येकीला त्यांनी गालावर किस दिले. त्याचबरोबर या महिलेच्या बाबतीतला हा व्हिडिओ मात्र प्रचंड प्रमाणात व्हायरल होण्याचं कारण सर्वांनी हेच ठरवलंय की उदित नारायण यांनी हे करायला नको होतं. पण हे झाल्यानंतर त्या महिलेची रिॲक्शन काय आहे हे या व्हिडिओमधून सुद्धा दिसत होतं. कोणी कोणी महिलेला दोषी ठरवलंय तर कोणी कोणी उदित नारायण यांना. बॉलिवूडमध्ये कित्येक वर्ष त्यांनी स्वतःच्या आवाजाने एक वेगळाच वलय निर्माण केलाय. त्याचबरोबर अनेक महिला गायिका आहेत त्यांच्यासोबत सुद्धा त्यांनी कित्येकदा गाणी गायलेत. या महिलांसोबत उदित नारायण नेहमी चांगल्या पद्धतीने ट्रीट करताना दिसले. त्यामुळे उदित नारायण असं काही करतील असं कोणालाच वाटलं नव्हतं. यानंतर मात्र प्रचंड प्रमाणात उदित नारायण ट्रोल होत आहेत. उदित नारायण वाईट की चांगले हे तुम्हाला काय वाटतं हे नक्की कॉमेंट करा. पण सोबतच हा मुद्दा जेव्हा उदित नारायण यांना विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी सांगितलंय की मी माझं प्रेम व्यक्त करतो, लोकांना प्रोत्साहन देतो. तसं पाहता गर्दी बरीच असते, गर्दीत बरेच लोक आहेत. त्याचबरोबर अंगरक्षक सुद्धा त्या व्हिडिओमध्ये दिसतात. पण चाहत्यांना वाटतं की त्यांना मला भेटता यावं, भेटण्याची संधी मिळावी म्हणून काही जण हस्तांदोलन करतात तर काही जण हाताचे चुंबन सुद्धा घेतात. खरं पाहायला गेलं तर ही सगळी दिवाणगी असते असं त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर म्हटलंय की त्यांनी इतकं त्याकडे लक्ष देऊ नये. त्याचबरोबर ते बोललेत की चाहते इतने दीवाने होते हैं, हम लोग ऐसे नहीं है, हम सभ्य लोग है असं सुद्धा ते म्हणतात. लोकांना प्रोत्साहन देणं, त्यांना प्रेम दाखवणं याचा कोणीच मजाक उडवू नये, याच्यात काहीच गैर नाही असं त्यांनी म्हटलंय. या व्हिडिओमध्ये आपल्याला बरेच लोक दिसतात. पण हा व्हिडिओ जसा व्हायरल झाला तसंच सर्वसामान्य लोकांनी सुद्धा प्रचंड प्रमाणात ट्रोलिंगला सुरुवात केली. तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की कळवा आणि याच प्रकारच्या एंटरटेनमेंट अपडेट्ससाठी ओनली मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.